नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये आता बघूयात की अद्वैत हा पूर्ण तयारी करून आता साखरपुड्याला निघालेला असतो। देवी आईच्या देवळामध्ये उत्सव असतो आणि आता सर्वजण तिकडे अगदी एकत्र एक फॅमिली म्हणून आता सर्वजण जायला निघतात। अद्वैत आता रोडने बॅग वगैरे घेऊन उभा असतो आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली या दोघांची गाडी येते। तेव्हा आता अर्जुन गाडी थांबवतो तर सायली म्हणते की चला भाऊजी, इच्छा तर आहे ना। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की वहिनी अहो काय सांगू, इच्छा तर खूप आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे चल, आता उशीर करू नकोस, गाडीमध्ये बसतो ना, त्याला कलाला सुद्धा पिकअप करायचं आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बसतो आणि अद्वैत गाडीमध्ये बसल्यानंतर आता तो सायलीला म्हणतो की कमाल आहे वहिनी, वहिनी तुम्ही मला विचारतात की तयारी आहे का, परंतु अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे जर आपण गेलो तर मात्र सगळं काही अवघड होईल। त्यावर आता सायली म्हणते की हे बघा अद्वैत भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका, माझी मैत्रीण खूप चांगली आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो चांगली आहे, एक नंबरची मार्की बाई आहे ती, शिंग कशी उगरायची याचं उत्तम असं नॉलेज तिच्याकडे आहे। त्यामुळे वहिनी मी तुम्हाला सांगतो की गाडीत बसल्या बसल्या ती अगोदर मला ढकलून देईल, बघतच राहा तुम्ही मी काय म्हणतो ते। त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे अरे असं बोलून काही इच्छा पूर्ण होणार आहे का, आणि चल आता निघायचं ना आपण। तेव्हा आता अरे अद्वैत तुला माहिती आहे का तू कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे तू। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो यस यू आर राईट, आणि चला आता निघूयात। त्यावर आता कला ही इकडे आपले बॅग वगैरे घेऊन निघते, संगीता तिची पूर्ण तयारी करून देते आणि जाताना कलाला म्हणते की हे बघ तिकडे आपलं नाव पत्ता घराचा पत्ता वगैरे कुणाला काही सांगायचं नाही, आणि आजूबाजूंशी जे काही लोक असतील त्यांच्याशी जास्त सुद्धा बोलायचं नाही, आपल्याला कुणाचं काय करायचं असतं, आणि जर कोणी काही दिले तर खायचं नाही, सामानाकडे व्यवस्थित नीट लक्ष ठेवायचं, आणि हे बघ गाडीत बसल्यानंतर खिडकीतून मान बाहेर काढायची नाही, व्यवस्थित बसायचे। तेव्हा आता कला म्हणते की आई हे बघ मी लहान आहे का तुम्हाला इतकं सांगतेस। संगीता म्हणते की अगं तू माझ्यासाठी लहान आहे, आणि मला सांग तू कधी एकटी अशी गावाला गेलेली आहे का, त्यामुळे मला भीती वाटते, आणि हे बघ काही लाडू वगैरे मी तुझ्यासोबत प्रवासासाठी दिलेले आहेत तर ते तू खाऊन घे, आणि तुझ्यासोबत मी लिंबाच्या सरबताची बॉटल सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित सगळं काही काळजीपूर्वक घे। तेव्हा आता कला म्हणते की यस आई आता मी निघू का, तर संगीता म्हणते की हो स्वतःची काळजी घेत जा आणि फोन व्यवस्थित वेळेवर करत। संगीता म्हणते की हो पाया पड, तर कला आता संगीताच्या पाया पडते, तर संगीता म्हणते की माझ्या नाही अगं देवाच्या पाया पड। कला म्हणते की हो आई पडले एकदा, संगीता म्हणते की नाही, आणि तिला तुळशी मातेच्या ती पाया पडायलाच लावते। त्यानंतर आता इकडे मानसीला पिकअप करण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात। त्यानंतर आता इकडे गायत्री रोहिणीला फोन करते आणि रोहिणीला फोन करून म्हणते की मला त्या मानसीला कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्या तरी पार्टनरची गरज आहे। तर रोहिणी म्हणते की बरं ठीक आहे, तुला पार्टनर मिळाली असे समज, म्हणून रोहिणी आणि गायत्री आता मानसी आणि कला या दोघींना उद्ध्वस्त करण्यासाठी एकत्र येतात। गायत्री आता रोहिणीला म्हणते की आपण त्या उत्सवात असा धमाका करायचा आहे की त्याचा सगळा काही रंगच उडेल। त्यानंतर आता अर्जुन आणि ऋषिकेश या दोघांच्या गाड्या एकमेकांच्या समोर येऊन रोडला थांबतात। तेव्हा आता अर्जुन आणि ऋषिकेश खाली उतरतो, कला आणि अद्वैत आणि गाडीतील आता तेजस मानसी हे सगळेजण खाली उतरतात। तेव्हा आता कला आणि अद्वैत हे मानसी आणि तेजसला बघून म्हणतात की तुम्ही सुद्धा येथे। जानकी म्हणते की कला अगं मानसीला देवीच्या नैवेद्याचा मान मिळाला, तुला माहिती नाही का। त्यावर आता सायली म्हणते की अरे वा म्हणजे छानच झालं, तर कलाला सुद्धा देवी आईचा मुकुट सजवण्याचा मान मिळालेला आहे, आणि चला सगळेजण आता वेळेत निघूयात, उशीर व्हायला नकोय। तेव्हा आता जानकी म्हणते की हो लवकरच निघूया। त्यानंतर आता अर्जुन आणि ऋषिकेश यांचा काहीतरी प्लॅन होतो। त्यानंतर आता इकडे संगीता आबाजींना फोन करते, आबाजींना म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला। तेव्हा आता लगेच आबाजी म्हणतात की हो धन्यवाद। आबा खुश म्हणतात की हो मला कला आणि अद्वैत या दोघांच्या पोरांना मोठे होताना बघायला मिळणार आहे। तर तेव्हा आता संगीता म्हणते की हो आबाजी अहो मी तुम्हाला सांगते की जावई बापू आहेच खरंच गुणाचे, आणि खरंच कला सुद्धा त्यांच्या सोबत गेली, ते कलाला न्यायला आले होते, आणि खरंच जगात भारी आहे आमचे जावई बापू। तेव्हा आता आबाजी हे ऐकून खुश होतात आणि म्हणतात की काय विहीनबाई अहो काय सांगतात, आणि हे सगळं काही देवी आईनेच आपल्याला मान दाखवला, त्यामुळे आपण आता जे होईल ते तिच्यावर सोपूयात, आणि जे काही होणार आहे ना ते अगदी। तर लगेच संगीता म्हणते की हो जगात भारी, दोघांना सुद्धा खूप आनंद होतो। त्यानंतर आता ठरलेल्या वेळेप्रमाणे जेथे बस ही तेथे साखरपुड्याला जाणार असते, तर त्या बसमध्ये आता सर्वजण बसायला येतात। अगोदर आता सर्वजण देवी आईला उदय उदय करत नारळ फोडतात,
ऋषिकेश नारळ फोडून आता तिकडे जाण्याची तयारी करतो. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि तेथे गायत्री आणि दिनेश येऊन पोहोचतो. आता या सगळ्यांना एकत्र पाहून गायत्री दिनेशला म्हणते की बरंच मोठं प्लॅनिंग दिसतं. एका म्हातारा आणि म्हातारीचे सोंग घेऊन हे दोघे आलेले असतात. तर आता सर्वजण गाडीमध्ये बसतात. परंतु सायली आणि जानकी या दोघींनी मुद्दाम तेजस, मानसी आणि कला, अद्वैत यांना बसण्यासाठी जागाच ठेवलेली नसते. तेव्हा आता गायत्री ही दिनेशला म्हणते की जा ती कवड्याची माळ कशी चोरायची ते बघ अगोदर. आणि आता दोघे आता गायत्री डोक्यावर पदर घेते आणि म्हातारा आणि म्हातारीचं सोंग घेऊन ते आता तोपर्यंत ऋषिकेश, जानकी, कला, अद्वैत एकमेकांशी गप्पा करता करता तेवढ्यात हे दोघे आता बसमध्ये बसतात. अद्वैत आता जानकीला म्हणतो की इतके सगळे लोक यात्रेला येतात का? परंतु वहिनी अहो इतक्या सगळ्यांसाठी ही बस तुम्हाला छोटी नाही वाटत का? तेव्हा आता कला अद्वैतला म्हणते की हो ना, ॲडजस्ट केल्यानंतर बरोबर जागा होते. आता गाडीमध्ये बसायला सगळ्यांची गर्दी सुरू असते. दिनेश गायत्रीला जेव्हा लोटतो तर गायत्री आता दिनेशवर खूप ओरडते. त्यानंतर अद्वैत आता कलाचं बोलणं ऐकून म्हणतो की होते ना, ॲडजस्ट केल्यानंतर जागा तर होते. जानकी, ऋषिकेश म्हणतात की चला चला उशीर होईल. तेव्हा आता गाडीमध्ये बसायचं असतं म्हणून सर्वजण पुढे जातात. तर अद्वैत कलाला म्हणतो की तू आज चालू शकशील का? आधाराची गरज आहे. तेव्हा कला ही अगदी तोऱ्यात म्हणते की तुझ्या आधाराची मला अजिबात गरज नाही. तेव्हा आता बस पूर्ण भरते. तर जानकी आणि सायली मुद्दाम तेथे उभा राहतात आणि अद्वैत, कला आणि तेजस, मानसी यांना मुद्दाम ते आता वर टपावर बसण्यासाठी म्हणतात की जागा तर शिल्लक नाही. जानकी म्हणते की हो ना, दिव्याईकडे जाण्याचा मार्ग इतका सोपा नसतो. सायली म्हणते की हो ना, अगदी संसार करण्यासारखंच खडतर आहे. त्यामुळे चला आता एकमेकांचे हात धरा आणि वर बसा. तेव्हा अद्वैत म्हणतो की वर? आणि वर कुठे? तेव्हा मात्र आता सायली आणि जानकी म्हणतात की हो, टपावर बसा. अद्वैत म्हणतो की नाही, मी टपावर नाही बसणार. पुढची बस कधी आहे ते सांगा. तेव्हा आता लगेच गाडीतील एक प्रवासी म्हणतो की कधी येईन बस हे नाही सांगता येत. तास किंवा 2 तास लागतील, नाहीतर उद्याचा दिवस बहुतेक बस नाही येऊ शकत. तेव्हा आता तेजस म्हणतो की अद्वैत चल, मी तयार आहे, आपण टपावर जाऊन बसूया. तेव्हा आता मानसी म्हणते की आम्ही कुठे बसायचं? तर सायली आणि जानकी म्हणतात की तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबतच बसायचे. तेव्हा आता अर्जुन आणि जानकी, सायली यांनी मुद्दाम हे सर्व केलेलं असतं. तेव्हा आता जानकी म्हणते मस्त प्लॅन शोधून काढला. तर आता जानकी सायलीला म्हणते की हो, तू नाही आपण सगळ्यांनी आता बघूयात की यांच्या संसाराची गाडी कशी मार्गी लागते ते. तर ऋषिकेश म्हणतो की चला देवी आईचा. तर सर्वजण एका आवाजात म्हणतात की उदो उदो. तेव्हा मात्र आता हे टपावर बसलेले असतात. तर आता बस सुरू असते. परंतु आता बस आता आदळत आता जात असते आणि जेव्हा आता गचकी वगैरे येतात तर मानसी तेजसच्या अंगावर आणि कला ही अद्वैतच्या अंगावर येत असते. मानसीला खूप राग येतो. ती कलाला म्हणते की कला अगं तू पुढे येऊन बस. ज्या माणसाशी मला बोलायचं नाही त्याचा स्पर्श सुद्धा मला नको. तेव्हा आता कला मानसीला म्हणते की हो ऐक, आता बस सुरू झालेली आहे. जेव्हा बस थांबेल तेव्हा मी पुढे येऊन बसते. तेव्हा आता मागे काही जोड्या बसलेल्या असतात. तर त्या आता मस्त आता गाण्याच्या भेंड्या खेळायला सुरुवात करतात. मस्त आता गाणं त्यांचं सुरू असतं आणि आता अद्वैत आणि तेजस तर अगदी खुश होऊन त्यांच्याबरोबर सुद्धा गाणे म्हणू लागतो. त्यानंतर आता तेजस म्हणतो की आता यानंतर एक गाणं मी म्हणेल. तेजस असा मानसीकडे बघत गाणं म्हणत असतो. मानसीला खूप राग येत असतो. ती मुद्दाम आपल्या कानात बोटं घालून न ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता कला ही अद्वैतला लोटते. तर अद्वैत जोरात ओरडतो. मानसी म्हणते की अहो तुम्हाला लागले तर नाही ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, ती अशीच आहे, तिला काही कुणाचं घेणं देणं नाही, कुठे लागेल मित्राला वगैरे कसला विचारच करत नाही. आणि तो तेजसला म्हणतो की तू मात्र लकी आहेस, कारण तुला हुशार बायको मिळाली. तेव्हा आता मानसी सुद्धा काही कमी नसते. मानसी अद्वैतला म्हणते की तुमच्या नात्यात खरेपणा आहे म्हणून तुमचं नातं अगदी घट्ट आहे, खोट्याने नातं हे तुटतं असं ती तेजसकडे पाहत म्हणते. तेजस म्हणतो की खरं आहे रे बाबा अद्वैत, अरे खोटं बोलण्यामुळे जो दुरावा आलेला असतो ना तो खूप वाईट असतो आणि मनातील तर बोललं पाहिजेलच, शांत बसून कसं चालेल. तेव्हा आता कला म्हणते की हो, माणसाने शेवटी मनातील बोलायलाच पाहिजे, नाहीतर ते मनामध्ये साठून त्याचा एक मोठा डोंगर तयार होतो. तेजस भाऊजी अहो आमच्याकडे असं चालत नाही. मी जर कुणाबद्दल सांगायला गेले, काही म्हणायला गेले तर मला असं टोमणं कायम असतं की हिच्याकडे कायम सगळ्यांचं एक्सप्लेनेशन असतं आणि अति आगाऊ म्हणून उत्तर तर हिच्याकडे तयारच असतात, असे टॅग मला दिले जातात आणि आमच्याकडे भाऊजी फक्त गैरसमज करून घेता येतात, बाकी काही नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, हिचं फक्त खरं असतं, इले दुसऱ्यांना खोटे ठरवण्यामध्ये अगदी अग्रेसर आहे. तेव्हा आता तेजस म्हणतो की हो बरोबर आहे, कारण त्या खरे आहेत ना. त्यानंतर आता इकडे पुढे नैना आणि रोहिणी मात्र उन्हामध्ये अगदी त्यांना घामाने डबडब झालेले असतात, खूप त्रास होत असतो.
रोडवर त्या बसलेल्या असतात। आता रोहिणीने मात्र एका म्हातारीचं सोंग घेऊन तसे कपडे घातलेले असतात आणि ह्या नैनाने अगदी एका माणसाचा वेश करून दाढी मिशा वगैरे सगळं काही माणसासारखा वेश केलेला असतो। तर नैना म्हणते की बापरे मॉमीला खूप ऊन लागते। तर रोहिणी तिला म्हणते की गप्प बस, आता कुठे चांदेकरांच्या घरात येऊन तुला एसीची हवा लागली होती, पण मी लहानपणापासून एसीत राहिले, मला विचार ना किती उन्हाचा त्रास होतोय ते। तेव्हा आता नैना म्हणते की हो मला सुद्धा तेच म्हणायचं होतं की तुम्हाला खूप त्रास होत असेल, परंतु ती तुमची मैत्रीण आहे ना, तुम्ही तिचा म्हणजे आतापर्यंत वाट पाहतात, तिला विचारा ना फोन करून ती कुठे आली ते। रोहिणी म्हणते की दे फोन। आता नैना तिच्या हातात फोन देते, म्हणून रोहिणी आता गायत्रीला फोन करते आणि विचारते की अगं गायत्री, माळेचं काही कळले की काय? तेव्हा आता गायत्री म्हणते की अगं कसलं काय, ते तेजस आणि मानसी गाडीच्या टपावर जाऊन बसले होते आणि कसे चोरणार, आणि आता आम्ही देवळाजवळच आलेलो आहोत, आता तुम्हीच इकडे या, मग ठरवूयात आपण माळी कसं चोरायच्या त्या। तेव्हा आता सगळेजण मंदिरात येऊन पोहोचतात। आता बाहेरच अर्जुन, जानकी आणि सायली हे सगळेजण उभे असतात। सायली कलाला विचारते की कला अगं प्रवास कसा झाला? तेव्हा कला म्हणते की हो चांगला तर झालाच, पण अजून सुद्धा चांगला झालास जर, आणि अद्वैतकडे पाहते की सोबत नसता तर, असं तिला म्हणायचं असतं। तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे पाहून हसते आणि मानसीला विचारते की तुझा प्रवास मात्र टपावर कसा झाला, असं आता मानसीला विचारते। मानसी म्हणते की खूप छान। तेव्हा कला आणि जानकी हसतात। तर सायली म्हणते की चला आपल्याला खूप काही तयारी करायची आहे, आणि सगळेजण आता देवीच्या मंदिरात वर जातात। तेवढ्यात आता गायत्री आणि रोहिणी, नैना आणि दिनेश एकत्र येतात आणि एकमेकांना ते जे काही त्यांचा प्लॅन आहे त्याबद्दल सांगतात। त्यानंतर आता देवीच्या मंदिरात आल्यानंतर सजावट वगैरे पाहून सर्वांचे चेहरे खूप खुलतात। तेव्हा आता कला म्हणते की वाव खरंच सजावट किती सुंदर आहे। जानकी म्हणते की हो ना। तेवढ्यात आता गुरुजी भेटतात। तर गुरुजी त्यांना म्हणतात की हात आणि तोंड पाय वगैरे धुवून घ्या आणि देवीच्या दर्शनाला या। तेव्हा आता सर्वजण पुढे जातात। सायली आणि अर्जुन मागे थांबतात। अर्जुन सायलीला म्हणतो की तेजस आणि अद्वैत हे देवी आईला कवड्याची माळ अर्पण करायला आलेले आहेत, मग त्यांनी सोबत कवड्याची माळ तर आणली असेल ना? तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा अर्जुन, तुम्ही काही काळजी करू नका। सायली म्हणते की हो, आता देवी आई सगळ्यांना एकत्र आणून दे, दुरावलेली मन आहे तर ती पुन्हा जुळून दे, म्हणून सर्वजण आता आरतीसाठी एकत्र येतात आणि गुरुजी सुद्धा असतात। देवी आईचा उदो उदो आता सर्वजण करतात। तेव्हा गुरुजी विचारतात की आजच्या या पूजेचे मानकरी कोण आहेत? तेव्हा जानकी म्हणते की गुरुजी हे बघा मानसी आहेत, कारण तिला आता देवी आईच्या आजच्या हे नैवेद्याचा मान मिळालेला आहे, कवठाच्या बर्फीचा नैवेद्य मिळवण्याचा मान मिळालेला आहे, म्हणून ती आता मानसीला पुढे बोलावते। तर सायली कलाला म्हणते की कला अगं तू तर आभूषण तयार करणार आहेस आणि चल तू सुद्धा पुढे ये, म्हणून कला आणि मानसी पुढे येतात। तर गुरुजी आता त्यांना पुढे आल्यानंतर देवीला नमस्कार करायला सांगतात आणि त्यांना डोळ्याला वगैरे लावून एक एक फूल हातात देतात आणि ते फूल त्यांना व्हायला सांगतात। तर दोघी आता एक पाऊल उचलणार तोच गुरुजी त्यांना थांबायला सांगतात आणि काय तुम्ही एकट्यानेच हे फूल वाहणार का? तुमचे यजमान कुठे आहे? असं दोघींना सुद्धा विचारलं जाते। तेव्हा अद्वैत आणि तेजस पुढे यायला लागणार तोच मानसी म्हणते की मी एकटी चालेल, तर कला सुद्धा म्हणते की हो मी पण। तेव्हा लगेच आता अर्जुन सायली हे सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात। तेव्हा आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही दोघींनी एकत्र व्हा। तेव्हा आता कला ही देवीला हात जोडते। अद्वैतला खूप वाईट वाटतं आणि तेजसला सुद्धा। तेव्हा आता कला ही देवी आईला मनात म्हणते की हो, प्रवास करून मी तुझ्या दारी आले, तर अद्वैत मनात म्हणतो इच्छा घेऊन मी तुझ्या दारी आलो, तर तेजस सुद्धा मनात म्हणतो की हो इच्छा तोच पूर्ण करणार आहे। तर मानसी देवीला हात जोडून मनात म्हणते की आज मी येथे आले ते फक्त माझ्या बाबांसाठी, परंतु माझ्या बाबांच्या मृत्यूला जो काही माणूस जबाबदार आहे तो तुझ्या सोबत आहे, मग याला काय म्हणायचं? तेव्हा आता तेजस सुद्धा मनात म्हणतो की लकी जाम तर म्हणतात की आज मात्र सगळं काही आमच्यातील संपलं, परंतु आज मात्र त्याचं जे काही सत्य आहे ते तुझ्या दारी आज मला कळेल। अद्वैत देवीला हात जोडून म्हणतो की खरेचा जो राग माझ्यावर आहे तो नाहीसा करून टाक आणि आमच्यातील हे नातं परत जुळून आण। कला देवीला हात जोडून म्हणते की आमच्या हातून तुझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून दे। तर रोहिणी लगेच मनात म्हणते की विघ्न तर येणारच। तर नैना म्हणते की हो ते विघ्न आम्ही आणणार। त्यानंतर आता तेथील ट्रस्टमधील एक व्यक्ती म्हणतो की हे बघा ताई, ह्या कला वहिनी आणि ह्या मानसी वहिनी, आता कला वहिनीच्या हातून देवीचा मुकुट सजणार आहे आणि मानसी वहिनीच्या हातून देवीचे नैवेद्य बनणार आहे। या आपल्या पाहुण्या आहेत, त्यांची काळजी घ्या, त्यांना काय हवं नको हे व्यवस्थित। तर आता तेथील ताई म्हणतात की या मी तुम्हाला दोघींना तुमची जागा दाखवते। तर त्या दोघी आता त्या ताईंसोबत जातात
पाहतात. तर अर्जुन आता या दोघांना अद्वैत आणि तेजसला विचारतो की तुम्ही दोघांनी कवड्याची माळ तर आणलेली आहे ना. तेव्हा दोघेही दोघांच्या माळ हा बॅगमधून काढतात आणि पुढे येतात. तर रोहिणी, नैना आणि गायत्री ह्या सगळ्यांकडे पाहत असतात. तेव्हा गुरुजी आता त्यांना सांगतात की ही कवड्याची माळ आहे, पूजेनंतर तुम्ही ती देवीला अर्पण करायची. त्यानंतर आता सायली, अर्जुन आणि जानकी, ऋषिकेश हे दर्शन घेतात. तर आता ह्या ताई मानसी आणि कलाला घेऊन इकडे येतात. नैवेद्य कुठे बनवायचं आहे ते सांगतात आणि कलाला म्हणतात की तुम्ही तिकडे मुकुट बनवा आणि जर तुम्हाला काही लागले तर सांगा, आम्ही येथेच आहोत. म्हणून ते आता बाजूला जातात. तर मानसी म्हणते की खरंच येथे आल्यानंतर खूप छान वाटतं. कला म्हणते की हो ना, किती छान अशी शांतता आहे, फक्त कोणी आपल्याला डिस्टर्ब करू नये. मानसी म्हणते की जाऊन दे, आपण नको लक्ष देऊ. कला म्हणते की हो ना, खरं कार्य आता येथे आपल्या हातून घडणार आहे. मानसी म्हणते की हो. कला म्हणते की मी येथे यायला नको नको म्हणत होते. तर मानसी म्हणते की हो, मी सुद्धा, पण मी येथे माझ्या बाबांसाठी आले. माझ्या बाबांची खूप इच्छा होती की त्यांना हे असा मान मिळावा म्हणून, आणि आज मात्र माझ्या बाबांना तो महाप्रसादाचा मान मिळतोय. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, आपल्याला येथे सेवा करण्यासाठी सांगितलेली आहे, मग चल आपण इथे प्रसाद करायला घेऊया आणि मुकुट बनवायला सुद्धा. आणि त्या तिथे बॅग ठेवतात आणि बाजूला जातात. तर इकडे अद्वैत आणि तेजस सुद्धा आता तिथे बॅग वगैरे ठेवायला येतात आणि दोघे आता कामाला लागतात. आणि ही मानसी बर्फी तयार करायला घेते आणि कलाही तिचा मुकुट बनवायला. अद्वैत आणि तेजस दोघे शेजारी उभे राहतात. दोघींकडे अगदी बघत असतात. कला आणि मानसी आता दोघांकडे पाहतात. तेव्हा अद्वैत आता तेजसला म्हणतो की आपण फक्त येथे उभे राहून असं बघतच राहायचं का, त्यांना मदत करायला नको का. तेजस म्हणतो की अरे मला सुद्धा खूप परंतु ह्या तर आपल्याशी बोलत नाही, मग कशी मदत करायची. तर अद्वैत म्हणतो की अरे मदत जर करायची असेल तर बोलायची त्याला काय गरज आहे, शांत राहून सुद्धा आपल्याला त्यांना मदत करता तर येईल. म्हणून दोघे आता अद्वैत कलाजवळ येतो, तिला मदत करायला घेतो, मणी वगैरे हातात द्यायला जातो. परंतु कला रागाने त्याच्या हातातील मणी न घेता दुसऱ्या वाटेतील मणी घेते आणि मानसी सुद्धा तेजस बरोबर तसेच करते. तेजस मुद्दाम गुळ नाही घातला म्हणून गुळाची भेल घेतो आणि मानसीला म्हणतो की किसून देऊ की कसा देऊ. मानसी रागाने पाहत असते. तेव्हा आता अद्वैत हा मुकुट घेतो आणि मुद्दाम त्यामध्ये काहीतरी आता ओवण्याचा तो प्रयत्न करतो. कला रागाने त्याच्या हातातून हिसकावून घेते मुकुट. अद्वैत पुन्हा अगदी रिंगत पुढे इकडून येतो आणि मुकुट घेतो. तर कला पुन्हा त्याच्या हातातून घेते. दोघे आता या दोघांना मदत करून देत नसतात. तर तेजस आणि अद्वैत दोघे एकमेकांना खुणवतात की नाही म्हणून. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की हे बघ, तू काही खराब करू नकोस, तुझी येथे काही गरज नाही. आता मात्र यांचा तत आणि ममचं हे सुरूच असतं. मानसी आणि तेजसचं सुद्धा अगदी तसेच सुरू असते. मानसी रागाने तेजसला बाजूला जायला सांगत असते, परंतु तेजस मध्ये मध्ये करत असतो, इकडून फिरवा तिकडून फिरवा, मस्त होईल असं म्हणत असतो. तेव्हा आता रागाने मानसी कलाला म्हणते की कला, येथे ज्यांचं काम नाही त्यांना प्लीज येथून जायला सांग. आता कला सुद्धा ओरडते अद्वैतला की येथे ज्यांचं काम नाही तेथे त्यांनी थांबू नये, प्लीज येथून जावे. तेव्हा अद्वैत आणि तेजस एकमेकांना खुणवतात आणि शेवटी दोघांना नाईलाजाने तेथून निघून जावे लागते. त्यानंतर आता इकडे रोहिणी, नैना आणि दिनेश, गायत्री एकत्र येतात. दिनेश नैनाला आणि त्यांना बाकीच्यांना म्हणतो की आता मानसी जो काही आता बर्फीचा पदार्थ बनवणार आहे तो मात्र मी बेचव करणार. नैना विचारते की तो कसा, आणि लाल तिखटचा जो पुडा आहे तर तो त्यांना दाखवतो. हे लाल तिखट मी त्यामध्ये टाकणार आहे असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि तेजस बाजूला जाऊन येथील वातावरण खरंच किती छान आहे, छान वाटतं असं एकमेकांशी गप्पा करत असतात. तर तेथील एक आजोबा त्यांना विचारतात की तुम्ही पहिल्यांदाच या देवीच्या दर्शनासाठी आलात का. अद्वैत म्हणतो की हो. तर आजोबा विचारतात की कसं वाटतं. अद्वैत आणि तेजस म्हणतात की छान आहे, मस्त आहे. तर लगेच आजोबा म्हणतात की हो, उत्सव तर असाच असायला हवा. असं बोलता बोलता आजोबांना ठसका लागतो. तेजस धावतच पाणी आणायला जातो. तर आता मानसीचा पाक थोडासा घट्ट होतो, म्हणून ती आता म्हणते की घट्ट झालाय म्हणून थोडंसं पाणी टाकायला हवं. म्हणून तेथील भांडे वगैरे आहे तर ते उचकते, परंतु त्यामध्ये काही पाणी शिल्लक नसते. म्हणून कलाला आवाज द्यायला जाते, परंतु कला सुद्धा तेथे नसते. तर मानसी म्हणते की ही कुठे गेली असेल, हिला मी पाणी आणण्यासाठी सांगितले असते. म्हणून आता मानसीच पाणी आणायला जाते. तर आता हे तोपर्यंत लगेच चेहरे लपवतात. तोपर्यंत आता ती पाण्याला गेली. तर लगेच गायत्री दिनेशला म्हणते की जा लवकर, तू ती मिर्च पावडर त्यामध्ये काढून दे. म्हणून त्या म्हाताऱ्याच्या वेशात तो अगदी काठी टेकत टेकत तेथे जातो. दिनेश आता त्या बर्फीजवळ जातो. तोपर्यंत लगेच तिकडून तेजस येत असतो. तेजस धावतच जातो आणि तेवढ्यात दिनेशच्या हातात जो मिर्च पावडरचा पुडा असतो, तर तेजसचा धक्का लागल्यामुळे आता तो सर्व काही पुडा फुटला जातो आणि
ते सर्व खाली पडते. तेजस हा दिनेशकडे पाहायला सुरुवात करतो. तेव्हा आता लगेच तेजस म्हणतो की अहो आजोबा, तुम्ही चुकून अगदी हे कुंकू समजून तिखटच आणले वाटतं. तेव्हा दिनेश म्हणतो की हो, ते तिखटच आहे. तोपर्यंत गायत्री, नैना आणि रोहिणी लगेच आता तेथून पळ काढतात. तेजस आता त्याला म्हणतो की तुम्ही एक गोष्ट सांगा देवी आईला की माझी बायको माझ्यावर रुसली आहे, तिचा रुसवा दूर करायला सांगा. तर दिनेश आता ओरडतो की तुम्हाला दूर करायलाच आलो. असे बोलून दिनेश लगेच आता स्वतःला शांत करतो आणि बाजूला जातो. त्यानंतर आता मानसी गुळ टाकायला जाणार तोच लगेच तेजसचा तिला धक्का लागतो. तर तेजस तिला सावरतो. मानसीला इतका राग येतो. दोघं आता एकमेकांच्या मिठीत आलेले असतात, परंतु मानसी रागाने तेजसला बाजूला करते आणि तेजस आता पाणी द्या असं म्हणून धावतच आता त्या ठसका लागणाऱ्या माणसाला पाणी घेऊन जातो. त्यानंतर दिनेश धावतच इकडे गायत्री, रोहिणी आणि नैनाजवळ येतो. तर गायत्री दिनेशला म्हणते की खाल्लीस ना शेवटी माती, तुला तेजसने ओळखलं का? नैना ही सुद्धा त्याच्यावर ओरडते की शेवटी तू माती खाल्लीस, तुला व्यवस्थित सांगितलं होतं की काम व्यवस्थित कर म्हणून. आणि आता मॉम इन लॉ, हे बघा जे काही करायचं आहे त्या आता हे यापुढे मी करेल. रोहिणी म्हणते की आता तू काय नवीन दिवे लावणार? नैना म्हणते की काही झालं तरी मला त्या कलाच्या कामामध्ये खोडा घालायचा, तिचा तो मुकुट होऊ नये हेच मला पाहिजे. रोहिणी म्हणते की फक्त माती खाऊ नको, दिनेश सारखी व्यवस्थित कर. नैना म्हणते की हो. त्यानंतर मानसी कलाला आवाज देते. तेव्हा मानसी आता कलाला म्हणते की हे बघ, मी म्हणजे वेलची पावडर घेऊन येते, तोपर्यंत फक्त या मिश्रणाकडे लक्ष दे, त्याला असं डागून देऊ नको. कला म्हणते की हो बरं. आणि तेवढ्यात कला आता ते मिश्रण आहे ते व्यवस्थित करत असते. मानसी धावतच आता वेलची पूड आणायला जाते. तोपर्यंत रोहिणी नैनाला म्हणते एक काम कर, आता मात्र तुला काहीतरी हवं आहे असं तू कलाला जाऊन म्हण आणि तुझा धक्का तिला दे, म्हणजे ती त्या उकळतं जे काही मिश्रण आहे कवठाचं त्यामध्ये पडेल. तिचं तोंड सुद्धा असं कुणाला दाखवण्याच्या लायकीचं नाही राहिलं पाहिजे. तर नैना आता तेथेच थांबते. तर रोहिणी तिला म्हणते की काय ग, बहिणीवरचं प्रेम ओतू जाते का? तर नैना म्हणते की नाही थांबा, मी लगेच जाते म्हणून गुचकी लागण्याचं नाटक करती कलाजवळ येते. तर कला विचारते की काय हो, गुचकी लागली का? तुम्हाला पाणी वगैरे हवं आहे का? पण येथे पाणी नाही, पाणी तिकडे आहे असं कला म्हणते. आणि मी आणू का असं सुद्धा विचार, आणि साखर हवी आहे असं विचारते. तेवढ्यात लगेच नैना आता कलाच्या मागे जाते. कला ते मिश्रण खालीवर करत असते. नैना तिच्या मागून पाहतच असते. आणि तेवढ्यात अद्वैत हा तेथे येत असतो मोबाईल मध्ये बघत. अद्वैतला बघून आता रोहिणी गायत्री लगेच लपतात. तेवढ्यात नैना आता कलाला धक्का देते आणि कला आता त्या पातेल्यात पडणार तोच लगेच तिचा एक बोट त्या पातेल्यात बुडते, तिला हाताला भासते. अद्वैत धावतच येतो आणि कलाला धरतो. तर आता तो कलाचा हात हातामध्ये घेऊन त्यावर फुंकर मारायला जातो, परंतु कला रागाने हात बाजूला घेते. तर नैना आता वैतागते की ह्या कलाला ढकलण्यासाठी मी इतके प्रयत्न केलेत आणि हा अद्वैत आता मध्ये का आला असेल. हा अद्वैत नैनाला विचारतो की एक्सक्यूज मी, तुम्ही ठीक आहात का? तुम्हाला लागले तर नाही ना कुठे? तेव्हा नैना नाही आणि सॉरी सॉरी असं करते. तर अद्वैत म्हणतो की सॉरी काय? अद्वैत नैनाकडे बघत म्हणतो की हा माणूस असा काय आहे? तर कला म्हणते की असं काय म्हणजे जगामध्ये तर विचित्र माणसं असतात, कारण रोज एकेकाचे अनुभव मी घेत असते. हा अद्वैत म्हणतो की काय ग, तुम्हाला टोमणा मारते? सर कला म्हणते की छे छे, जे खरं आहे ना तेच बोलते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं थांब जरा, तुझा हात भाजलेला आहे म्हणून तो ग्लासमध्ये पाणी घेतो आणि त्यामध्ये बुडवतो. आता अद्वैत त्यावर फुंकर मारत असतो आणि रुमालने व्यवस्थित हात तो व्यवस्थित साफ करत असतो. तर कला ही अगदी अद्वैतीची किती काळजी घेतो म्हणून रोमॅन्टिकपणे पाहत असते. तेवढ्यात आता मानसी धावत येते आणि हो सॉरी सॉरी असं म्हणून काय ग कला, तुझ्या हाताला भाजले का असं विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की वेंधळेपणा, दुसरं काय? कला म्हणते की अगं ठीक आहे, एवढं काही झालेलं नाही आणि लगेच मी माझा मुकुट तयार करते. म्हणून कला लगेच तिचा मुकुट तयार करायला पुढे जाते. काय ग, तुझा हात भाजलेला आहे, तू कसा मुकुट बनवणार? तेव्हा कला म्हणते की हे बघ, मी काही करू शकते. अद्वैत म्हणतो की काही करायला तू अद्वैत चांदेकर आहेस का? तेव्हा आता कला म्हणते की मी कला खरे आहे आणि जे काही मी करत असते त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं अति आगाऊपणा करू नको, दे ना मी करते. तर कला त्याला म्हणते की जा ना तू इथून. कलाला खूप त्रास होत असतो पण तरी सुद्धा ती करत असते. अद्वैत लगेच एक मोती घेतो आणि म्हणतो की अरे वा मोती. अद्वैत तिच्या मध्ये मध्ये करत असतो. तर कला म्हणते की हे बघ, सुतासारखं कसं सरळ करायचं ते मला चांगलं जमतं, एकतर डोकं खाऊ नकोस, जा इथून. तर अद्वैत म्हणतो की अगं तुला असं मोडक्या हाताने जमणार आहेस का? दे मला, मी करतो. तेव्हा कला ही खूप ओरडते, गप्प बस, मी तुला सांगितलं मला जमेल, नाहीतर मी काय करेल तुला माहिती नाही, जा इथून तू. म्हणून ती आता खूप ओरडते. तर कला आता खूप ओरडते की चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे ना कोणतीही गोष्ट मी परफेक्ट करत असतो.
असतो, मी तुला थोडीशी मदत करतो. तर कला म्हणते की तुझा नाकापेक्षा मोतीच जास्त जड असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय नाकापेक्षा मोती जड, हाताला इतकं भाजलेलं आहे आणि गोष्टी मात्र मोठमोठ्या करते. या नाकाचं वजन किती आहे हे तुला माहिती आहे का? तर कला त्याचं नाक जोरात दाबते. अद्वैत जोरात आई ग असे ओरडतो आणि तेवढ्यात कलाच्या हाताला धक्का लागतो, ती सुद्धा ओरडते. तेव्हा अद्वैत सॉरी सॉरी करतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्यावर पुन्हा फुंकर मारतो. तेव्हा आता कला ही खूप अगदी रोमांटिकपणे त्याच्याकडे पाहत असते आणि लाजते. तर अद्वैतचं लक्ष तिच्याकडे जातं आणि आता अद्वैत सुद्धा तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा कला सुद्धा लाजते आणि अगदी लाजतच ती वळून बघून हसत असते. त्यानंतर आता दोघे हसतात. तर कला उठते आणि अद्वैतला म्हणते की तू उगाच माझा वेळ वाया घालतो. तर अद्वैत म्हणतो की नाही अगं तुला मदत करतो. तेव्हा आता कला म्हणते की मी तुला नकोय म्हणलं, जा तू येथे. अद्वैत म्हणतो की नाही अगं दोघांनी एकत्र करूयात आणि जर एकत्र काम आपण केलं तर ते काम लवकर होईलच ना. आणि डिझाईन बद्दल थोडीफार अक्कल असणारी व्यक्ती हवी आहे, तर ती व्यक्ती मी आहे. अगं उगाच हट्टीपणा करू नकोस, देवीच्या कामात तरी मला तुझी मदत करून दे. तेव्हा आता कला तयार होते आणि दोघं आता एकत्र ते मुकुट तयार करायला घेतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.